मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे। तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी पोलीस दाखल झाले। फडणवीसांच्या केबिन बाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचे पोलिसांकडून समुपदेशन सुरू आहे। पोलिसांना जबाब देण्याकरता महिला तयार नाहीये। सदर महिला दरवाजा उघडत नसल्यानं पोलिसांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। सध्या महिला पोलिसांचं पथक इथं बोलवण्यात आलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच फडणवीसांच्या केबिन बाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं पोलिसांकडून सध्या समुपदेशन सुरू आहे। डिस्टर्ब असेल मग मी तिला काय बोलले, ठीक आहे आम्ही प्रयत्न करू म्हटलं, पत्र ठेवून घेतलं आणि तिला पाठवून दिलं। परत थोडे दिवसांनी आली, मला बोलली मला सलमान खान बरोबर लग्न करायचे। मग मला कळलं हिला हेल्पची गरज आहे। तर मी तिला म्हटलं बाबा मला बोलली मी पक्ष जॉईन करते वगैरे। मी म्हटलं ठीक आहे येत जा। मग लोकसभा इलेक्शन नंतर ती सारखं रोज ऑफिसला यायची आमची आणि मला बोलायची मला तिकीट हवं आहे मला कसा। मग मी सोसायटीवाल्यांना पण म्हटलं हिला कोण नाही आहे का घरी। मग मला असं कळलं की ती तिच्या बाबांना पण मारायची, त्याच्यामुळे ते खूप वयस्कर होते आणि बाबांनी पण FIR केलेलं होतं। मग तिला रिहॅबमध्ये पण पोलिसांनी मला वाटतं रिहॅबमध्ये पण टाकलेलं होतं। शेवटी असं झालं एक दिवस ती ऑफिसमध्ये चॉपर घेऊन आलेली, प्रॉपर चॉपर म्हणजे जो मटन आपण कट करायचे जे चॉपर असतं ना ते घेऊन आली आणि माझ्या विधानसभा ऑफिस आपलं विधानसभा कार्यालयात। हां पक्ष म्हणून नाही, तिला मेंटली डिस्टर्ब आहे ती, त्याच्यात पॉलिटिकली याच्यात काहीच नाही आहे खरं म्हणजे। आणि आमचे जे महिला स्टाफ आहे तिच्यावर अटॅक करायला आणि तेव्हा युवा मोर्चा पदाधिकारी होतं त्यांनी मध्ये आला आणि तिला कसं जसं बाहेर काढलं आम्ही। त्याच्यानंतर आम्ही FIR केला, FIRची कॉपी पण आहे आपल्याकडे। ज्यावेळेस चॉपर घेऊन आले त्यावेळेस कोणी जखमी झालं होतं, काही इजा झाली? ह्याच्या हाताला बघा अजूनही मार्क आहे बघा। अच्छा, मला वाटतं 3-4 महिने, किती महिने झाले? 4 महिने झालेत। ज्यावेळेस तुम्ही तक्रार दाखल केली तेव्हा काही कारवाई झाली होती? खूप रिक्वेस्ट केलं, आम्ही खूप रिक्वेस्ट केलं की पोलिसांना तिला रिहॅबमध्ये काढा, म्हणजे घरी कोण नाही आहे, आई बाबा नाही आहे, आय थिंक एक बहीण आहे ती पण इथे राहत नाही आहे। तर उद्या कोणाचं जीव घेतलं तर तिला कोण काय बोलणार नाही का, म्हणजे ती मेंटली डिस्टर्ब, पण बेचारी इनोसेंट कोणी जाईल। तर आम्ही खूप हे केल्यानंतर कोर्टात पण हिला घेऊन गेले होते, कोर्टात पण तिला घेऊन गेले होते, पण ती हायली एज्युकेटेड असल्यामुळे ती मे बी तिकडे असा प्रेझेंट करत होती स्वतःला की मी माझा काही फॉल्टच नाही आहे। त्याच्यामुळे नंतर तिला रिहॅबला पण घेऊन नाही गेले। सोसायटीमध्ये पण सोसायटीवाले पण आमच्याकडे आलेले, आम्ही सगळे डिपार्टमेंटला गेलो, लेटर पण दिलेलं आहे। इथे पण CCTV तोडला आहे, गाडी फोडलेली आहे। अच्छा, सोसायटीतल्या रहिवाशांच्या काही तक्रारी आहे ना, त्यांच्या पण FIR आहे। अच्छा, पण मग आता तुमच्या नेत्याच्या केबिन बाहेर तोडफोड झाली आणि केवळ तुमचाच नेता नाही तर राज्याचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, तर त्याच्यावर आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? कारण तुमच्या विभागात राहणारी ही महिला आहे। बघा देवेंद्रजी खूप मोठे नेते आहेत आणि त्यांनी आज सांगितलं एक स्टेटमेंटमध्ये तिच्या काय भावना आहे मी ती ऐकून घेणार डेफिनेटली, आणि तिला मदतीची गरज आहे। म्हणून आम्ही बघा ती क्रिमिनल नाही आहे, मी आजही सांगते ती काही क्रिमिनल नाही, ती मुद्दाम म्हणून तिकडे गेली। तिला कुठेतरी रिहॅबमध्ये ॲडमिट करायला लागेल, तिला जे काय ट्रीटमेंट आहे ते द्यायला लागेल आणि देवेंद्रजी खूप मोठे ते समजून घेतील आणि जे काय तिला मदत हवी आहे ते करतील। आणि डिपार्टमेंटला मेन म्हणजे डिपार्टमेंटला कळायला पाहिजे योग्य वेळेत योग्य निर्णय का घ्यायचे असतं, आज त्यांना कळलं असेल। आम्ही तेव्हा सांगूनसुद्धा ते ऐकत नव्हते, आज त्यांना करायला लागेल। तर सदर महिलेच्या विरोधात यापूर्वीसुद्धा स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्यासोबतच भाजप पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर महिला ही मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं सुद्धा सांगितलं जाते। त्याच्यामुळे जास्तीत जास्त पद्धतीने त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे, इतकंच नाही तर समुपदेशनाची सुद्धा गरज आहे असं सांगितलं जात आहे। सध्या ज्या ठिकाणी ही सदर महिला राहते त्या ठिकाणी पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे। ही जी सोसायटी आहे दादरमधली रामगिरी हाईट्स नावाची ही सोसायटी आहे मध्ये ही सदर महिला राहते। यापूर्वी सुद्धा या महिलेवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या महिलेकडून अनेक वेळा इतरांना त्रास देण्याचे प्रयत्न झाले, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा रामगिरी हाईट्सच्या बाहेर या इमारतीबाहेर लावण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर महिला पोलिसांचं पथक हे सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होईल आणि समुपदेशनाचे प्रयत्न हे पोलिसांकडून केले जातील आणि समुपदेशन करून सदर महिलेचा जबाब नोंदवून घेतला जाईल अशा प्रतिक्रिया आता देण्यात येत आहेत। कॅमेरामन निराशसह मनस्वी पाठक, झी मीडिया।